बापूंना नांद खोळान जळगाव पुळा करून टाकला वाचा. हो तुम्हाला काय सांगा. आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीनच असाल शेतकरी बापू यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि मग काय आपल्या मिनी ब्लॉकला झाला चली दणका आणि पंप घेऊन निघले बापू सरकीच्या वावरामध्ये. काल शिपणीमधून आपली थोडीशी सरकी राहिली होती, तेवढी मारून घेतली. बापून झोपला आपले राजा साजा निघले वावराच्या दिशेने. हो नांद खोळान जळगाव पुळा आणि आपली राजा सारख्या काही चालते. हो त्याचा नाद नाही करायचा. मस्त चालले बापू चालले रील काढीत. तेवढं होत काही नाही तर आली बापू सरकीच्या वावरामध्ये आणि तेवढी सरकीची पाळी हाणून वखर चुपून घेतला. म्हणलं चला जेवण करून घ्या. हो आणि अशा वातावरणामध्ये तुम्हाला काय सांगा. अरा मस्त वरून लिंबाची सावली येशीचा वारा आणि तेन. आणि तुम्ही जेवण करा, जेवण नसन केलं तर अहो. आणि दुपारात जेवण करायचं म्हणलं तर वावरातच राहतं आपलं. हो नांद खोळान जळगाव पुळा. पण म्हणलं पटपट जेवण करून घ्या ना वखराची पाळी हाणून घ्या, जेणेकरून आपल्याला वखर हाणणं होता. आणि मग काय जुपीला वखर बापून केला चली दडा 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 आपला राजांसारख्या जुपीला. आणि बघू शकता तुम्ही आपले सरकीवर आपल्याला जरा लहान वखर आणणं होता. मोठा वखर याच्याकरता आणला जरा थोडंफार तण उठेल होतं. म्हणलं एवढे वेळेस वखर मोठा आणा, पण मुळ्यात तुटत होत्या थोड्याफार. म्हणलं तुटू त्या जरा निंदीला सोपं राहील, कारण की मोठा वखर धरला तर तण राहणार नाही, गवत राहणार नाही. आता एवढ्या पाळीला साप मोठा पाशीच वखर आणणारे, नंतर लहान पास आणणारे. असं करीत करीत बापून शेवट लोक आणला आऊट. जवळपास 3-3.5-4 एकर बापूंना दिलंच आऊट टेकून सनी. आणि इथलं राहिलं आपलं पाटा दीड पाटा हाणाचं. आणि सरकी क्वांटिटीमध्ये कसं काय आपली. हो नांद खोळान जळगाव पुळा करून टाकलं बापून. आणि आपण शिपणी आता 2 मारल्या नंतर खाताचा डोस टाकणार आहे. तेवढं होत काही नाही तर थोडंसं राहिलं आपलं हाणाचं. म्हणलं चला आपले रील टाकायची टाईम झाला. आणि मग काय आपलं बघू शकता राजा सरजाम दमले, त्याला भुका लागल्या. बापू मी घाळ झाली, कारण की औषध मारणं एवढी मोठी वखरपाळी आणणं म्हणल्यावर. आणि इकडं मागच्या वर्षीचा खडा एक इसरून राहिला होता. बघू शकता तुम्ही कसं झालं त्याचं. हो आणि त्याच्या निमोटेकडं तेंपा काहीच नाही बा त्याला. आणि सरकीला बघू शकता 2 दिवस झाले सरकीला शिपणी मारून सनी. म्हणलं रोगटक गेलं की नाही पाहून घ्या. आणि असं तसं करीत म्हणलं चला आपल्या अद्रकीला खडा उपटून पाहू आणि निमोटे डायकनी पाहू. मागच्या वर्षीचा अद्रकीचा खडा राहिला होता गेसरून. बघू शकता तुम्ही लांबाई किती झाली त्याला, कारण की आपल्याला खत नाही काही नाही औषध नाही त्याच्यामुळं. आणि आपल्या चॅनलला अजून मी तुम्ही लाईक आणि फॉलो नसेल केला, लाईक फॉलो करा. भेटू आपण उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर लोक आपण इथंच थांबून घेऊ. धन्यवाद.